संक्रांती दिवशी सुगड पूजा कशी करावी? खरं तर त्याला सुगड नाही बरं का, त्याला सुघट असं म्हटलं जातं. काही भागांमध्ये ह्याला खण सुद्धा म्हणतात. तर याच खणांची पूजा कशी केली जाते याची माहिती मी सविस्तररित्या सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार, मी मानदेश कन्या पूजा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की संक्रांती दिवशी जी सुगड पूजा केली जाते म्हणजे सुघट पूजा केली जाते ती कशी करावी, त्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा आपण सुघट घेतलेले आहेत. काही भागांमध्ये हे 7 खण घेतात तर काही भागांमध्ये 5 खण घेतले जातात. तर ही जेव्हा आपण कुंभाराकडून सुघट घेतो तेव्हा तिथेच ह्या खणांना हळदी कुंकू लावलं जातं आणि मगच घरी आणून ते व्यवस्थित असं धुवून घेतलं जातं. कारण त्यांना डाग वगैरे लागलेले असतात, त्यामुळे ते पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचे असतात. काही भागांमध्ये या खणांना पांढऱ्या धाग्याने 5 वेढे घालून बांधून घेतले जातात. ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ही पद्धत आहे. आमच्याकडे ही धागा बांधण्याची पद्धत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही स्वच्छ धुवून हळदी कुंकवाच्या पट्ट्या ओढून ते पूजेला खण म्हणून घेतो. तर आता आपण बघूया पूजेला कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते. आता आपण इथे चौरंग किंवा पाट घेऊ शकतो. मी इथे पाट घेतलेला आहे आणि छानशी बाजूने रांगोळी काढून घ्यायची आहे. आणि मग रांगोळी काढल्यानंतर आपण त्याच्यावर एक स्वच्छ म्हणजे नवीन कपडा टाकायचा आहे. आपल्याकडे लाल रंगाचा कपडा असेल तर तोही आपण वापरू शकतो. आता आपण पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी 5 खण घेतलेले आहेत. त्याचबरोबर हळदी कुंकू घेतलेलं आहे. हे हळदी कुंकू मी ओलं करून घेतलेलं आहे, कारण खणामध्ये म्हणजे खणावर हळदी कुंकवाच्या आपल्याला पट्ट्या ओढून घ्यायच्या असतात, त्याच्यासाठी मी ओलं करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर अक्षता घेतलेल्या आहेत, फुलं घेतलेली आहेत, तिळगुळ घेतलेले आहेत, तिळाचे लाडू बनवलेले आहेत ते घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला गणपतीची मूर्ती देखील घ्यायची आहे. ज्यांच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल त्यांनी सुपारी ठेवून गणपती म्हणून पूजा केली तरी देखील चालते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला सुघटांमध्ये म्हणजेच खणांमध्ये जे पदार्थ भरायचे आहेत ते इथे मी घेतलेले आहेत. तर त्या काय काय वस्तू आहेत त्या बघूया. आवळे, हरभरा, वालाच्या शेंगा, बोरं, मटार, गाजर, भुईमुगाच्या शेंगा मला भेटल्या नाहीत, त्याच्यामुळे मी शेंगदाणे घेतले आहेत. तसेच तिळगुळ आणि लाडू सुद्धा घेतलेले आहेत. याच्यामध्ये 2 वस्तू नाही आहेत, त्या म्हणजे ऊस आणि गव्हाच्या लोंब्या. मी हा व्हिडिओ लवकर काढला आहे, त्याच्यामुळे त्या वस्तू मला आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल नाही झाल्या, परंतु मकर संक्रांती अगोदर या वस्तू मार्केटमध्ये मिळून जातात. चला तर आता सुरुवात करूया आपण पूजेला. आणि पहिल्यांदा आपण दिव्याची पूजा करून घेऊया आणि नंतर मग आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत. तर आपण आता हळदी कुंकू वाहून घेणार आहोत, फूल वाहणार आहोत आणि नमस्कार करून घेणार आहोत. त्यानंतर आपण गणपती बाप्पाची मूर्ती तिथे ठेवणार आहोत आणि गणपती बाप्पाला सुद्धा हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून आपण गणपती बाप्पाची सुद्धा मनोभावे पूजा करून घेणार आहोत. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. मनोभावे दिव्याची आणि गणपतीची पूजा आपली झालेली आहे. आता आपण 5 ठिकाणी अक्षता ठेवून घेणार आहोत. अक्षता 5 ठिकाणी मांडायच्या आहेत, कारण याच्यावरच आपल्याला सुघट मांडायचे आहे. आता आपण हे सुघट त्या 5 अक्षता आपण जिथे ठेवल्या आहेत तिथे आपण मांडून घेणार आहोत. त्याच्याबरोबर म्हणजे त्याच्या अगोदर आपण हे जे सुघट घेतलेलं आहे त्याला आपण हळदी कुंकवाच्या पट्ट्या ओढून घेणार आहोत. आपण कोणताही कलश घेतला किंवा आपण ज्याची सुरुवात करतो म्हणजे आपण जो आपण मांडतो कधीही पाटावर तिथे 5 म्हणजे कलश, उदाहरणार्थ आपण कलशाचं घेऊ शकतो, तर आपण 5 त्याच्यावर हळदी कुंकवाच्या पट्ट्या आपण ओढून घेतो. तशाच प्रकारे आपण ह्या सुघटांवर सुद्धा 5 हळदी कुंकवाच्या पट्ट्या ओढून घेणार आहोत. आता हळदी कुंकवाच्या पट्ट्या आपल्या ओढून झालेल्या आहेत. व्यवस्थित ते सुकल्यानंतर आपण 5 अक्षतांचे हे ठेवलेले आहेत, अक्षता ठेवलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत अक्षता, त्याच्यावर आपल्याला हे सुघट म्हणजे हे 5 सुघट आपल्याला त्याच्यावर मांडून घ्यायचे आहेत. चला तर मग आपण हे मांडून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण सुघटाची पूजा करून घेणार आहोत. तर त्या म्हणजेच खणांची पूजा करून घेणार आहोत. सगळ्यात आपण हळदी कुंकू वाहून घेऊयात. सगळ्या खणांना ते हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि मग या खणांमध्ये आपण ह्या सगळ्या वस्तू ज्या काढून ठेवल्या आहेत त्या वस्तू आपण भरणार आहेत.
तर पहिल्यांदा हरभरा ह्याच्यामध्ये मी भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे भरणार आहोत. भुईमुगाच्या शेंगा असल्या तर उत्तम, माझ्याकडे नव्हत्या म्हणून मग मी शेंगाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर आपण वाटाण्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, गाजर हे जे पदार्थ आहेत, आवळा, आपण हे सगळं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण तिळगुळाचा लाडू सुद्धा टाकू शकतो, परंतु हे सुघट म्हणजे खूप छोटं आहे त्याच्यामुळे मग ते त्याच्यामधून पडलं असतं, म्हणून मग मी वेगळे तिळगुळाचे लाडू ठेवले. पण आपण जेव्हा खण देवासमोर ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये एक तिळगुळाचा लाडू ठेवणं खूप गरजेचं आहे. संक्रांत हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो. निसर्गामध्ये या काळामध्ये जितक्या भाज्यांचं पीक घेतलं जातं त्या भाज्या आपण या खणांमध्ये भरतो. त्यामुळे तुमच्या भागामध्ये जे जे पीक घेतात किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या भाज्यांची निवड करायची आहे. तर खणांची पूजा माझी चालू आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर फुलं सुद्धा ठेवलेली आहेत, त्याचबरोबर तीळ ठेवलेले आहेत. तिळाबरोबर एक गुळाचा खडा पण मी तिथे ठेवलेला आहे. तिळगुळ ठेवलेले आहेत, तसेच आपण जे घरात तिळाचे लाडू बनवतो ते सुद्धा मी तिथे ठेवलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, आता हे खण भरून झाल्यानंतर म्हणजेच आपल्या खणांची पूजा झाल्यानंतर हे काय करायचे? तर खणांची पूजा झाल्यानंतर आपण त्यातला एक खण देवाजवळ ठेवायचा आहे आणि दुसरा खण तुळशीजवळ ठेवायचा आहे. एक खण तुम्ही मंदिरात ठेवायचा आहे आणि आता कोणत्या मंदिरात हे पण तुम्हाला वाटत असेल की कोणत्या मंदिरात ठेवायचा, तर जवळपास जर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा राम सीतेचं मंदिर असेल तर तिथे आपण ठेवू शकतो. त्यानंतर सवाष्णींना बोलवून त्यांची ओटी भरली जाते. हा एक खण सुद्धा त्यांना दिला जातो. काहींकडे पद्धत आहे, काहींकडे नाही. तर काही भागांमध्ये खणांसोबत पानाचे विड्याची देखील पूजा केली जाते आणि सवाष्णींकडून ते विड्या म्हणजे एक एक विडा प्रत्येक सवाष्णींकडून आपल्या ओटीत घालून घेतला जातो. हे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार असते. तर संक्रांती दिवशी केलेल्या दानाला अनन्यसाधारण असं महत्व आहे, म्हणून स्त्रिया हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुद्धा करतात. मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत हा कार्यक्रम केला जातो. तर हा सुगड पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग श्री स्वामी